केक बेक होत असताना इतका मस्त वास येतो तुम्हाला सांगते. आणि हा आपण प्लम केक तयार केलाय खास ख्रिसमससाठी. आणि तुम्हाला सांगते करायला अतिशय सोपा आहे. मला तर वाटतं हा सोपा पण आहे, शिवाय पौष्टिक पण म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये आपण भरपूर ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत, फळांचा ज्यूस वापरलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. पण एकदा हा केक तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. करायला सोप्पा आहे आणि कढईमध्ये केलाय, ओव्हनची वगैरे गरज नाही. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. सुंदर झाला ना केक? आणि हो, अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय ख्रिसमस स्पेशल प्लम केक, जो खरं तर वाईनमध्ये केला जातो किंवा रममध्ये केला जातो. आज आपण असं काही वापरणार नाही, कारण आपल्याला खरं तर युजुअली अशी सवय नसते. आज आपण संत्र्याचा ज्यूस वापरून करणार आहोत आणि करायला एकदम सोपं आहे. फक्त याच्यात भरपूर स्टेप्स असतात, पण ते इतक्या सुटसुटीतपणे सांगितलेल्या आहेत की तुम्हाला एका व्हिडिओ बघितला की समजलंच म्हणून समजा. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साहित्य बघायचंय. आता याच्यामध्ये बऱ्याच स्टेप्स असतात आणि प्रत्येकाचं साहित्य वेगवेगळं असतं. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ म्हणजे एकदम सुटसुटीत होईल आणि तुम्हाला समजेल. पहिली स्टेप आहे आपल्याला संत्र्याच्या ज्यूसमध्ये किंवा संत्र्याच्या रसामध्ये सगळं शिजवून घ्यायचंय, त्यासाठीचं साहित्य बघू. संत्र्याचं मिश्रण करण्यासाठी आपण घेतलंय अर्धा ते पाऊण कप संत्र्याचा ज्यूस, पाव कप पाणी, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 कप टुटी फ्रुटी घेतली, पाव कप काळे मनुके, 2 ते 3 टेबलस्पून बेदाणे, पाव कप चेरी चिरून घेतली. पहिली स्टेप झाली. आता आपण सुरुवात करू. तर एक पातेलं गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे संत्र्याचा ज्यूस. संत्र्याचा ज्यूस कसा काढायचा? संत्र बरोबर मधून कापायचं आणि असा विस्कर असतो त्याने गाळणीवर ठेवून त्याला फिरवायचं. ज्यूस आपोआप खाली पडतो आणि गाळ तसाच्या तसा वर राहतो. त्यानंतर उरलेलं संत्र आहे तसं चांगलं पिळून घ्यायचं, लिंबू पिळतो तसं. मस्त पटकन ज्यूस तयार होतो. ठीक आहे. आता हा ज्यूस आपण काढला. यामध्ये घालायचं आहे पाणी, लिंबाचा रस. आता यामध्ये आपण टुटी फ्रुटी घालूया. तुम्हाला हे जे आपण घालतोय ना, हे जितकं आवडतं तितकं कमी जास्त करू शकता. एखादा पदार्थ नसला तरी पण चालतो. आणि चेरी. आता आपण याला मिक्स करू आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं शिजून देऊ. हे बघा, याला आता उकळी आली आहे. याला आपल्याला मंद आचेवर 5-6 मिनिटं छान शिजून द्यायचंय. गॅस आपण कमी करूया. आता दुसरी स्टेप आपण करतोय. आपल्याला याचे ओले जिन्नस आधी फेटून घ्यायचे, त्यासाठीचं साहित्य बघू. ओल्या जिन्नसमध्ये आपण घेतलंय 1 कप दही, पाऊण कप पिठी साखर, अर्धा कप तेल आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स. एक मिक्सिंग बोल घेतलाय. यातच आपण केकचं मिश्रण करणार आहोत. यामध्ये आपण घेऊया दही. लक्षात घ्या, दही ताजं पाहिजे, आंबट दही घ्यायचं नाही. खरं तर दह्याऐवजी अंडी वापरली जातात, पण आपण एगलेस करतोय म्हणून मी अंड वापरत नाही. त्याऐवजी आपण दही वापरतोय. यामध्ये घालायची पिठी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरी चालणार आहे. याला आधी चांगलं मिक्स करूया. याला आपण चांगलं मिक्स केलं. आता यामध्ये घालूया तेल. असं तेल वापरायचं की ज्याला कोणताही असा खूप स्ट्रॉंग वास नाहीये. म्हणजे शेंगदाण्याचं तेल वगैरे वापरायचं नाही, सूर्यफुलाचं चालेल. व्हॅनिला इसेन्स घालू आणि याला पुन्हा 2-3 मिनिटं चांगलं फेटून घेऊ. आणि हे घ्या, तेलाला 2-3 मिनिटं फेटलं. आपल्याला वाटतं मिसळतंय की नाही, पण छान फेटून घेतलं की आपलं हे मऊसूत मिश्रण तयार झालं. तेल चांगलं मिसळलं गेलं. आपले हे ओले जिन्नस आपण एकत्र केले. दुसरीकडे हे शिजलंय बघूया. आणि हे बघा, हे छान असं मंद आचेवर शिजलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. याला पूर्ण गार होऊन द्यायचं. तर आपल्या पहिल्या 2 स्टेप तयार झाल्या. संत्र्याचं मिश्रण तयार झालं, ओले जिन्नस मिसळले. आता हे गार होतंय तोपर्यंत आपण तिसरी स्टेप, कोरडे जिन्नस लागणार आहेत. ते कोणते लागणार ते बघूया. सुक्या मेव्यामध्ये आपण घेतलेत पाव कप पिस्ते, पाव कप बदामाचे तुकडे, पाव कप जर्दाळू फोडून तोडून घेतला, पाव कप अक्रोड आणि पाव कप काजू पाकळ्या. कोरड्या मिश्रणामध्ये आपण घेतलाय 1.5 कप मैदा, 2 टेबलस्पून कोको पावडर, चवीप्रमाणे मीठ, अगदी चिमूटभर मीठ लागणार, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा, 2 चिमूट दालचिनीची पावडर घेतलेली आहे, 2 चिमूट लवंग पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर. तर
बघितलं कोरड्या जिन्नसमध्ये आपल्याला काय लागणार आहे आणि सुकामेवा काय काय घेतलाय. आता तिसरी स्टेप, आपल्याला केकचं मिश्रण करायचंय. म्हणजे हे ओले जिन्नस आणि हे कोरडे जिन्नस एकत्र करायचे. आता हे ओले जिन्नस आहे, या बाउलवरच आपण गाळणी ठेवली आहे. यावर घेऊया मैदा, कोको पावडर. कोको पावडर नसेल, नाही घातली तरी चालेल. तुम्ही लागलं तर अगदी 1 चमचा भरून कॉफी पावडर घातली तरी चालणार आहे. किंचित मीठ, पाव चमचा बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा आणि दालचिनी, लवंग आणि सुंठ पावडर. प्रमाण तुम्ही थोडंफार इकडं तिकडं केलं तरी चालेल. हे जे आपण शेवटी पावडर घालतो ना त्याचं. आता याला मिक्स करूया. म्हणजे चाळून घ्यायचं एकत्र. असं चाळून घेतले ना कोरडे जिन्नस, याच्यामध्ये गुठळ्या पण पटकन अशा खूप जास्त होत नाही आणि सोडा वगैरे चांगला मिसळला जातो. हे बघा, कोको पावडरच्या वगैरे काही गुठळ्या असतील तर त्या नीट मोडल्या जातात. आता याला मिक्स करून घेऊया. गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. तर याला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. बेकिंग पावडर वगैरे चांगलं मिसळलं आणि याच्यातलं काय म्हणतो त्याला, गुठळ्या पण चांगल्या मोडल्या गेलेल्या आहेत. आता आपण हे जे शिजवून घेतलेलं संत्र्याचं मिश्रण आहे की नाही, ते पूर्ण गार झालंय बरं का, हे यामध्ये घालायचं. संत्र्याऐवजी तुम्ही द्राक्षाचा रस घातला तरी चालतो, पण आता जरा द्राक्ष या सीझनमध्ये नसतात म्हणून संत्र. तर यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स घालूया. पिस्ते आपण थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवूया. बदामाचे तुकडे, जर्दाळू, अक्रोड घालायचा आणि काजू, आणि याला मिक्स करू. हे बघा, आपण याला मिक्स करून घेतलं. आता इकडे मी हा केकचा डबा घेतला आहे, त्याला आपण बटर पेपर लावून घेतला, त्यावर याला काढायचं आहे. आता यावर आपण घालूयात काळे मनुके. म्हणजे हे पूर्ण करणं ऐच्छिक आहे बरं का, तुम्हाला सजावट करायची असेल तर करू शकता. मी आपलं मला जे आवडतं ते मी लावते. त्याचबरोबर थोडी चेरी पण लावून घेतली. थोडेसे पिस्ते टाकूयात. रंगीबेरंगी करायचं, ख्रिसमस आहे. काजू पाकळ्या, हे सगळं सेट करून घेतलं. बेक करायला ठेवूया. आता दुसरीकडे इथं एका खोलगट कढईमध्ये एक स्टँड ठेवलंय. स्टीलचं स्टँड ठेवायचं, प्लास्टिक वगैरे नाही. यावर आपल्याला हा डबा ठेवायचा आहे. आणि हो, ही कढई आपण 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर गरम करून घेतली आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे. या गरम गरम कढईमध्ये स्टँड ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण हा डबा ठेवूया. याच्यावर असं उंच झाकण ठेवायचं, त्याला व्यवस्थित बंद करेल असं झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर साधारण 40 मिनिटं बेक करायचं. तरीही केकची जाडी पातळ असेल तर वेळ कमी लागतो, जाड असेल तर अजून जास्त वेळ लागतो. त्या अंदाजाने बघायचं. फक्त पहिले 20 मिनिटं याला उघडून बघायचं नाही. एकदम कमी गॅस ठेवा, 20 मिनिटं बेक होऊ द्या आणि मग चेक करा. तेव्हा ठरवा की केक कधी बेक होईल आणि किती वेळ लागेल. असं मला अंदाजे सांगता येणार नाही, पण अंदाजे 30 ते 40 मिनिट लागतात. आणि जवळपास 40 ते 45 मिनिट झालेली आहेत. केक तयार झालाय. मी गॅस बंद करते कारण मी ऑलरेडी बघितलं होतं. बघूयात कसा झालाय. आहा, छान झालाय ना? मस्त बेक झालेला आहे केक. एकदा फक्त तुम्हाला सांगते कसं चेक करायचं. वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. टूथपिक किंवा असं एखादी स्कीवर किंवा सुरी रोवून बघायची. मध्ये तर रोवून बघितली, मध्ये छान शिजलाय, कुठेच ओलं नाही. चारी बाजूने सुद्धा बघायचं. मध्ये मध्ये ड्रायफ्रुट्स लागतात, त्यामुळं व्यवस्थित करा, नाही तर केक फाटू शकतो. गॅस बंद केलेला आहे. याला बाहेर काढू आणि पूर्ण गार करून मगच याला कापून घेऊ. केक पूर्ण गार झालाय. जवळपास अर्धा पाऊण तास लागले केक गार व्हायला. बाहेर काढून घेऊयात. आणि हे बघा, केक किती मस्त तयार झालाय. सगळीकडनं असा एकसारखा मस्त बेक झालाय, रंग मस्त आलेला आहे. तर केक गार झालाय, कापून घेऊया. हे बघा, मस्त आहे ना? तुम्हाला कापतानाच कळत असेल की टेक्स्चर एकदम परफेक्ट आलंय, छान जाळीदार झालाय, अजिबात चिकट झालेला नाही आणि मऊ पण झालेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त असा प्लम केक कसा करायचा ते बघितलं. ख्रिसमसमध्ये हा आवर्जून केला जातो. खरं तर याच्यामध्ये वाईन किंवा रमचा वापर केला जातो, पण आपल्याला तसा एक्झॅक्ट फ्लेवर नाही, पण संत्र्याचा ज्यूस किंवा तुम्ही आंबट फळांचा ज्यूस वापरून हा जर केला, संत्र्याऐवजी तुम्ही पायनॅपलचा ज्यूस वापरू शकता किंवा द्राक्षाचा ज्यूस वापरू शकता. जे सीझनमध्ये फळ आहे ते घेतलं जाऊ शकतं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून बघा. इथं सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.